नमस्कार मित्रांनो खरीप पीक विमा संदर्भात आज आपण मोठी अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, या जिल्ह्यात शेतकऱ्यांना उद्यापासून पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, आता यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील ते आज आपण पाहणार आहोत। तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि हा पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। ज्या शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेती पिकाचे नुकसानीचा क्लेम केलेला आहे अशा शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू झाले आहे। सन 2024 या वर्षामध्ये विविध नैसर्गिक आपत्तीमुळे ज्या शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाले होते अशा शेतकरी बांधवांना आता पीक विमा मिळणार आहे। अखेर मंगळवारी शासनाने राज्यातील 13 जिल्ह्यातील 26,40,240 शेतकऱ्यांचे 20,24,720 हेक्टरवर झालेल्या नुकसानीसाठी 2,920 कोटी 57,50,000 रुपये मदत देण्यास मंजुरी दिली आहे। कोणत्या तरतुदीमधून निधीचे वितरण करायचे याविषयी शासन निर्णय स्पष्टता देण्यात आली आहे। विशेष करून सप्टेंबर, जून, जुलै, ऑगस्ट व ऑक्टोबर या महिन्यातील विविध जिल्ह्यात झालेल्या नुकसानीपोटी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप केले जाणार आहे। सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे खरीपातील पिकाच्या नुकसानीबाबत लागू केलेल्या अधिसूचनेनुसार 75% विमा भरपाईची अग्रिम रक्कम शेतकऱ्यांना लवकरच मिळणार आहे। सोबतच मागील हंगामातील तक्रारीबाबत दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याविषयी सक्त सूचना विमा कंपनीला दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी बोलताना दिली। या दोन्ही तालुक्यातील 80,850 शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे 80,45,00,000 रुपये निधीची मागणी केली आहे। तर मित्रांनो, आता लवकरच या शेतकऱ्यांना 80 कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। ज्या पण शेतकऱ्यांचे पावसाळ्यामध्ये नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।